वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। बाळासाहेबांविषयी कोण अतिशय उत्तमपणे आणि खरोखरचे अनुभव असं सांगू शकतो तर सगळ्यात पहिलं नाव आलं आमच्या पुढे विद्यार्थी दशेपासून शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या प्रेमात पडलेलं खासदार अरविंद सावंत यांचं। सावंत साहेबांचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि मर्मभेदी बाळासाहेब हा आजचा त्यांचा विषय आहे। या विषयावर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्यामुळे आज हा तुमच्या समोर उभा आहे, ज्यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान दिला, ज्यांनी महाराष्ट्राला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली, पाठीचा कडा बळकट केला, मराठी माणूस म्हणून एकत्र यायला ज्यांनी मार्गदर्शन केलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहतो। माननीय स्वर्गीय राधाकिशन चांडकजी यांनाही आदरांजली वाहतो। आणि आज या वसंत व्याख्यान मालेत श्रीकांत बेणी यांनी आता सांगितलं होतं तसं मला फोन केला। 16, 17, 18 एप्रिल हे विशेष अधिवेशन होतं आणि त्या विशेष अधिवेशनासाठी आम्ही सगळेजण जमलो। त्यांचा फोन आला, मला म्हणाले असा असा विषय आहे आणि वसंत व्याख्यान मालेत तुम्ही यायचंय। मी खरंच सांगतो मनापासून मला आज माझा खऱ्या अर्थानं गौरव झाला असं वाटतं, कारण 103 वर्ष ही एक व्याख्यानमाला सुरू आहे। देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या त्यापूर्वी पासून ही व्याख्यानमाला सुरू आहे। प्रबोधनकार या मंचावर येऊन गेले, ते मंच पावन झाले, त्या मंचावर मी आज उभा आहे आणि आदरणीय उद्धवजींच्या आशीर्वादाने इथं उद्धव दत्ता गायकवाड, प्रथमेश गीते हेही माझ्यासोबत बसलेत आणि ह्या गंगा तीरावर दिग्गजांनी आपलं विचार मांडलेले आहेत। आणि ते विचार मांडताना मी एक दोनदा प्रमोद महाजन पण इथे येऊन गेलेले, मला अजून आठवतं, प्रमोद महाजन पण इथे गंगा तीरावर येऊन गेलेले आहेत आणि म्हणून तिथं मला बोलायला मिळतंय श्रोते किसी। पण मगाशी एक वाक्य त्यांचं आलं होतं, गांधीजींच्या विचारांशी बांधिलकी मानणार, काय मिळेल तर बघ ठेवायला, गांधीजींच्या विचारांशी बांधिलकी मांडणार। आता चांडक हे गांधीजींच्या विचारांची बांधिलकी मानून काम करत होते, सामाजिक सेवा। अलीकडे विचारांची बांधिलकी आहे की विकारांशी समर्पित आहोत असा प्रश्न आहे सध्या। विचारावर विकारांनी मात केली असं चित्र आता दिसतंय समाजामध्ये, आणि मग अशा वेळेला जेव्हा विकार मात करतो तेव्हा खरंच वाटतं आत्मचिंतनाची गरज आहे। आणि मग असा जेव्हा एक विषय दिला जातो की मर्मभेदी बाळासाहेब, तेव्हा मला सहज आलं, संधी आली, आपण निश्चितपणे गेलं पाहिजे। काळ सुकावतोय, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावतोय, आणि मग अशा जेव्हा काळ सुकावायला लागतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत असं जेव्हा म्हणतो ना आपण, त्या अभ्युत्थानम अधर्मस्य जेव्हा म्हटलं जातं तेव्हा शिवसेना प्रमुखांचा असा एक हिरा जन्माला यावा लागतो, तो या देशाला मार्गदर्शन करतो। आमचं नशीब असं, माझं भाग्य असं व्यक्तिशः सुद्धा की आम्ही कदाचित एक दुर्दैव मला सारखं वाटायचं, जेव्हा जेव्हा मी इतिहास थोडा थोडा ऐकायचो तेव्हा असं सारखं वाटायचं, अरे वा काय भाग्यवान लोक होती असतील, खूप हालअपेष्टा सहन केल्यात, पण भाग्यवान का वाटत होते तर त्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेता आला, त्यांच्या त्यागातून हे सगळं आम्हाला मिळालं। वंदे मातरम हा आमचा मंत्र त्या काळामध्ये आता पुन्हा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे, पण तो तेव्हाचा मंत्र ज्यांनी गायला नाही ते आता वंदे मातरम म्हणायला सांगतात आपल्याला, तर ते वंदे मातरम हा मंत्र घेऊन देश स्वराज्यासाठी लढत होता। एखादा नंदुरबार मधला 14 वर्षाचा मुलगा उभा राहत होता
अशा वेळेला जेव्हा त्यांचा त्याग पाहिल्यानंतर असं वाटतं आपण कुठल्या स्वातंत्र्याच्या नंतर जन्माला आलो. पण आमचं भाग्य असं की आमचा जन्म झाल्यानंतर वंदनीय शिवसेना प्रमुख आमच्या ज्या नशिबी आले, याच्यासारखं मोठं भाग्य आमच्या नशिबी नाही असं मी समजतो. नपेक्षा विचार काय कळत नसताना लहानपणी ते मराठा, आमच्या मुंबईमध्ये मराठा नावाचं दैनिक आचार्य यात्रेंचं असायचं. आणखी नवशक्ती होता, थोडस नवा काळ होते खाडीलकरांचा. पण बाकीचं काय असं फारसं नसायचं, चाललंय. पण 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मी नेहमी असा विचार करतो की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये त्या लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला, त्या लढ्यात कदाचित महाराष्ट्रातील दूरगामी आत्ताची जी काय विदर्भातला मध्य प्रदेशात होता तो भाग त्यावेळेस सहभागी नसेल, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती नाळ जुळली की नाही असं वाटत राहतं. आणि म्हणून त्या लढ्यामध्ये 106 हुतात्म्यांनी त्यांनी प्राण अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे. तो झाला निर्माण. तरी बेळगाव कारभार निपाडी भालकी काही मिळालं नव्हतं आपल्याला. तेव्हा त्या लढ्यामध्ये शिवसेना प्रमुख मावळा नावानं, टोपण नावानं व्यंगचित्र काढत होते. आणि प्रमुख दरकार तर मंचावरच होते ना. आचार्य अत्रे, सेनापती बापट, डांगे, एस.एम. जोशी, किती मोठी माणसं होती सगळी. त्या पंचकामध्ये प्रबोधनकार ठाकरे होते. आग पेटत होती. आणि तो महाराष्ट्र मराठी माणसांचा निर्माण झाल्यानंतर तेव्हा शिवसेना प्रमुख त्या दरम्यान फ्री प्रेस जर्नल नावाच्या काही इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे. आणि व्यंगचित्राचं वैशिष्ट्य असं आहे ना, जसं मर्मभेदी, ते मी एकदा विनोदाने असं म्हणालो, साहेब मर्मभेदी होते तसे नर्मभेदी पण होते. नर्म विनोद करता करता कुंचला चालायचा त्यांचा. आणि मग तो अंतर्मुख करायला लावायचा. चार्ली चॅप्लिन सारखा आपल्याला अंतर्मुख करतो चार्ली चॅप्लिन. कधी ऐकलं पाहिलं तर बघा, मला कळेल. सहज आपल्याला अंतर्मुख करून तेव्हा लक्षात यायला लागले, अरे किती अंतर्मुख करतात पटकन. आणि तेव्हा सखा पाटील काँग्रेसचे एक मोठे उत्तुंग नेते होते. ही मुंबई महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही असं म्हणणारे सखा पाटील, त्यांच्यावर व्यंगचित्र काढायला गेल्यानंतर त्या फ्री प्रेसच्या संपादकानं बाळासाहेबांना बोलून सांगितलं, आपण ह्या मोठ्या मोठ्या लोकांवर व्यंगचित्र काढू नका. आणि मग ती जी चीड बाळासाहेबांमध्ये निर्माण झाली, का काढायचं नाही मी, का सखा पाटलांचं व्यंगचित्र काढायचं नाही मी. समाजाच्या दंबावर असूड ओढण्यासाठी हा कंचुला आहे माझा. ढोंगावर असूड ओढण्यासाठी हा कुंचला आहे माझा. तो जर तुम्ही तिथं देणार नसेल, मी राजीनामा देतो. स्वाभिमानी मराठी माणूस, त्यांच्या मुळात कसा स्वाभिमान होता त्याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून मग मार्मावर भाव घालण्यासाठी त्यांनी मार्मिक काढलं. नाव पण किती सुंदर दिलं, मार्मिक. त्या मार्मिक मध्ये मर्मभेदी कसे होते ते पहा. म्हणजे एक रविवारची जत्रा यायची, एक संपादकीय असायचं, आणि केव्हा तरी शिवसेनेच्या सभा व्हायच्या. दसऱ्याच्या मेळावा होत होता तो नंतर. पण 60 ते 66 या दरम्यान फक्त एवढंच होतं. आणि मग बाळासाहेबांनी त्यावेळेला असा विचार केला की हा जो मी कुंजरा चालवतोय त्यामध्ये मराठी माणसालाच, हे महाराष्ट्र निर्माण कशासाठी झाला. या देशाच्या संविधानानं भाषावर प्रांतरचना मान्य केली, त्या मराठी भाषिकांचं राज्य नव्हतं हे आपण आता विसरतोय. नव्या पिढीला त्याची कल्पनाही नाही. संविधानाप्रमाणे भाषावर प्रांतरचना झाली, देशात सगळी राज्य निर्माण झाली. तमिळींना तमिळनाड मिळालं, केरळींना मल्याळी भाषिकांना केरळ राज्य मिळालं, कन्नड भाषिकांना कर्नाटक मिळालं, तेलुगू भाषिकांना आंध्र मिळालं. मराठी भाषिकांचं काय. आणि नेमकं इथंच आता आमची नवी पिढी जी इंग्रजाळलेली आहे, इंग्रजी माध्यमात शिकत आहे, त्यांना हा इतिहास कोणी सांगत नाही बरं का. आणि मग तेव्हाचं मुंबई राज्य, म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र असलेलं मुंबई राज्य होतं, ते विभागून आपल्याला महाराष्ट्र मिळवावा लागला. त्यासाठी 106 लोकांनी प्राण अर्पण केल्यानंतर हा महाराष्ट्र निर्माण झाला. त्या महाराष्ट्रात मराठी माणसाला स्थान कुठे आहे हे जेव्हा शिवसेना प्रमुखांच्या लक्षात आलं,
तेव्हा शिवसेना प्रमुखांनी मार्मिकमध्ये पहिला एक कॉलम काढला. त्या कॉलमचं नाव होतं वाचा आणि थंड बसा. आता इथं सुद्धा नाशकात काय चालले ते पहा. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यावेळी नोकऱ्या फार टेंडर बिंडर हा विषय नव्हता त्या काळात. आता जसं तो फार गाजत असतो तसा. आणि तेव्हा त्यांनी ते वाचा आणि थंड बसा. प्रत्येक कंपन्यांमध्ये किती लोक वरिष्ठ अधिकाऱ्यापासून खालपर्यंत कामाला आहेत आणि त्यामध्ये मराठी किती आहेत ती दाखवली. हे सगळीकडे परप्रांतीय, एका दुसरा चुकून माकून मराठी. बडोदा बँक म्हटली का गुजराती, विजया बँक म्हटली का कन्नाडी, बँक ऑफ इंडिया म्हटली का पारसी. सगळ्या अशा विशिष्ट समाजाने बँका व्याप्त केलेल्या होत्या. बाकी उद्योजक मध्ये काय प्रश्नच येत नव्हता, कुठे तुम्हाला स्थानच नव्हतं. आणि मग तो वाचा आणि थंड बसा हा मर्मभेद होता. थंड बसायला नाही सांगितलं तुम्हाला, वाचा आणि पेटून उठायला सांगितलं. हे जे मर्मभेद करणारं त्यांची जी पद्धत होती ती अशा पद्धतीची होती. त्यातून त्यांनी मग ते सुरू केलं. आणि मग लोकांमध्ये स्वाभिमान जागृत करण्यासाठी 1966 साली प्रबोधनकारांनी खरं तर नाव दिलं. बाळ हे सगळं चाललंय ना तुझं, आता याला काहीतरी आकार दे रे. आकार देण्याची गरज आहे, तो आकार दिला पाहिजे. त्याला नाव दे काहीतरी. काय नाव द्यायचं? शिवसेना. आणि मग शिवसेना निर्माण झाली. ती शिवसेना निर्माण झाल्यानंतर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, अन्यायावर तुटून पडण्यासाठी आणि सामाजिक काम म्हणजे शिवसेना प्रमाणे पहिला विचार दिला 80% समाजकारण, 20% राजकारण. कायम समाजकारण करत राहा, लोकांची सेवा करत राहा. निवडणुकीपुरती राजकारण असलं पाहिजे. आणि तसे ते आयुष्यभर वागले बरं का. अलीकडे कोणी मागत नाही, तसे आयुष्यभर वागले. आणि तो समाजकारणाचा ठसा उठवताना लक्षात आलं की काही ठिकाणी सत्ताधारी लोक काम करू देत नाहीत. मग लक्षात आलं की निवडणुका लढवाव्या लागतील. थोडी सत्ता हे माझं साधन आहे, ते माझं साध्य नव्हे. मर्मभेद. सत्ता हे माझं साधन आहे, ते माझं साध्य नव्हे असं म्हणणारे शिवसेना प्रमुख. आणि मग आम्ही मुंबई महापालिका, ठाणे महापालिका निवडणुका लढलो, जिंकलो. आणि तो सारा इतिहास पुढचा तुम्हाला कल्पना आहे. पण त्यावर ते थांबले नाहीत. म्हणजे मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल, मला सांगा एक राजकीय पक्ष दाखवा देशातला, एक संघटना दाखवा देशातली की सामाजिक कार्य करते आणि त्याला सातत्य राखतं. शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत रक्तदान शिबिर, अँब्युलन्स सेवा देणारी एकमेव संघटना जर कोणती असेल तर ती शिवसेना आहे. लक्षात घ्या. दुसरा कुठलाही पक्ष हे काम करत नाही, ते शिवसेनेनं केलं. हे सुद्धा समाजाचं मर्म जाणून त्याला काय हवंय ते देण्याचं काम आहे. म्हणून साहेबांनी हे सगळं करताना लक्षात आलं पाहिजे. निवडणुका जिंकलो, राजकारण झालं, एवढ्या पुरतं नव्हतं मर्यादित. समाजाकडे सतत लक्ष असावं लागतं. लोकांचं काम करता 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 लक्षात आलं महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेला जाण्याची गरज आहे. आणि मग त्यांनी जो पुढचा प्रवास केला तो वेगळ्या पद्धतीनं केला. तुम्हाला कल्पना आहे का त्यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा? आज मला कधी कधी इतकं वाईट वाटतं, मला ते खूप त्रास देतं सांगतो. बेणी म्हणाले की तुम्ही शाळेमध्ये असल्यापासून मग अशी सांगितलं, खरंच आहे ते. आम्ही थोडेसे हुशार विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये पहिल्या मजल्यावर आम्हाला खास 11वीचा अभ्यासक्रम शिकवून झाला की परीक्षेपूर्वीची तयारी करायला एक वर्गात 40 हुशार मुलांना जागा दिली होती. आमच्या शाळेच्या खाली हॉलमध्ये काँग्रेसची सभा होती. त्यांची बैलजोडी होती त्यावेळेला, ती लागली होती सभागृहावर 68 साली. आणि त्यांची सभा आम्हाला कधी ऐकून सहन होईल, आम्ही वरून आवाज दिला, शिवसेना जिंदाबाद. हा आवाज कुणाचा? ते म्हणाले ते खरे. दुसऱ्या दिवशी आमचे HD गावकर म्हणून संचालक होते, जोड जोडला मला, आवाज बघा आमचा आहे. पण त्यातून कडवट शिवसैनिक निर्माण झाला. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे शिवसेना प्रमुख स्वतः रस्त्यावर उतरले. मग पहिली स्थापना काय केली तर माझा मराठी माणूस, त्याला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आम्ही काय व्यवसाय म्हणायचे ते, नंतर त्यांनी बराच विचार मांडला. पण नोकरीत मिळालं पाहिजे प्राधान्य. नोकऱ्यात मिळत नाही ना. मग नोकऱ्या मिळत नाही म्हणून भारतीय कामगार सेना काढली. आणि भारतीय कामगार सेनेला कामगारांची एकजूट चालू. लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या क्रांतीमध्ये कामगारांचा मोठा सहभाग आहे, त्याग आहे. शेतकऱ्यांचा आहे तसं त्यांचा आहे. बरोबर त्याला काळजाला हात घातला. मर्मभेद.
आणि सगळ्या कंपन्यांमध्ये मराठी माणूस उभा राहायला लागला. सगळ्या डाव्या विचारसरणीच्या युनियन होत्या त्या काळामध्ये. 69, 70, 72. मी 76ला इथं होतो नाशिकला. त्या शरणपूर जवळ आमचं एक ट्रेनिंग सेंटर होतं, रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर. मी ज्युनियर इंजिनियर झालो होतो आणि तिथं ट्रेनिंगला आलो होतो. तेव्हापासून नाशिकची नाळ जुळलेली आहे. मग साहेबांनी ही भारतीय कामगार सेना काढली. आज त्याचा अध्यक्ष जरी मी असलो तरी मराठी माणसाला एक सांगावं लागेल, तिथं सुद्धा त्यांनी किती मोठा विचार दिला बघा. हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका. आता कोणी असं विचारतं? हे वाक्य कामगारांपुरता मर्यादित नाही आहे, मर्मभेदी आहे. जिथं जिथं कुठं असाल तिथं हक्क मागताना. तुम्ही महापालिकेत जाऊन नगरसेवक झालो, माझा हक्क आहे, दीज आर माय प्रिरॉगेटिव्ह, विशेष अधिकार आहे. कर्तव्य काय करतोस रे बाळा? हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका. उद्योग जगला तर कामगार जगेल. उद्योग जगला पाहिजे म्हणून कुठलाही वादविवाद करताना इतकं ताणू नका की तुटून जाईल. ते तुटलं आमच्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या संपात. तिथंही शिवसेना प्रमुखांनी घाबरले नाहीत कधी. त्यांची भूमिका ठाम. म्हणजे गिरणी कामगारांचा संप झाला, ते गिरणी कामगारांचे नेते सगळे कामगार गेले बाहेर साहेबाला भेटायला. काय म्हणे? अशा अशा मागण्यात. बरं ठीक आहे, आम्ही आंदोलन करतोय. ठीक आहे, करा. एक दिवसाचा लाक्षणिक संप जबरदस्त यशस्वी झाला. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आपण आपली एकजूट दाखवली, आता संप नाही करायचा. मी बोलतो मुख्यमंत्र्यांशी. ताकद होती तेवढी, तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जिद्द होती, जिगर होती. जिगरबाज शिवसेना प्रमुख म्हणजे जिगरबाज. नाही ऐकलं लोकांनी, गेले दत्ता सामंतांकडं. गिरणी कामगार उद्ध्वस्त नाही झाला, उद्योग पण उद्ध्वस्त झाला. इतकं ताणू नका की तुटून पडेल. किती म्हणजे इतके एक एक विचार तुम्हाला सांगत राहील ना की कसं मर्मभेद करणारे होते ते. आणि मग त्यानंतर जी काही घटना घडत गेल्या त्या इतक्या वाईट की मुंबई शहर आज उद्ध्वस्त झालेलं दिसतं तुम्हाला. मुंबई शहरात उद्योग राहिले नाहीत. मॅन्युफॅक्चरिंग मुंबई शहरात नाही. आता सर्व्हिस सेंटर्स आहेत, सगळी सर्व्हिस सेवा देणारी केंद्र आहेत, मॅन्युफॅक्चरिंग नाही. मग या सगळ्या कामगारांना एकत्र केलं. तिथं आपला मराठी माणूस लागा म्हणून काय केलं पाहिजे? तर मग स्थानिक लोकाधिकार समिती काढली. सुधीर भाऊ जोशी, वामन रमाडी यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झालेली. इथं दत्ताजी साळवी, भारतीय कामगार सेना. कशी माणसं असतात. मला दत्ताजी साळवींची आठवण एक मुद्दाम सांगायची वाटते. फार तितक्या उठ्या स्तरावर कंपॅरिझन करतो, तुलना करतो, समजू नका. पण माणसं कशी असावी लागतात. म्हणजे जेव्हा अफजल खानाची स्वारी आल्यानंतर अनेक सरदार जेव्हा सरेंडर होत होते तेव्हा कान्होजी जेदे झुकले नाहीत. महाराजांसमोर पाणी सोडलं माझ्या घरावर पाणी, सोडलं माझ्या सगळ्या प्रॉपर्टीजवर पाणी, सोडलं माझ्या मुलाबाळांवर पाणी. दत्ताजी साळवी त्या कॅटेगरीत होते, नोकरी करत होते. काय शिवसेना प्रमुखांच्या शब्दांचा इम्पॅक्ट होता बघा. नोकरी करत होते. एक अमर हिंद मंडळातलं त्यांचं भाषण ऐकलं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या दरवाज्यावर जाऊन उभे राहिले. साहेबांनी बेल मारलं, उघडला दरवाजा. कोण आपण? मी दत्ताजी साळवी. बरं मग काय भेटायचं कारण? नाही, काल तुमचं व्याख्यान ऐकलं, खूप छान झालं. अरे वा, पुढं? नाही, मी गिरणीमध्ये जाबर म्हणून नोकरी करतो. बरं मग? ती नोकरी सोडली, आजपासून तुमच्या सोबत आलो. काय मर्मभेद असेल विचार करा की एवढा भेद गेला की ते काळजाला भिडलं. साहेब, तुमच्यावर आम्ही प्राण अर्पण करायला तयार आहोत, त्याग करायला तयार आहोत. ही आठवण मुद्दाम एवढ्यासाठी सांगितली की अशा पद्धतीनं सगळं काम सुरू असताना आपल्याकडे जेव्हा म्हणजे कसे कसे संस्कार कुठून येतात ते बघा. म्हणजे मगाशी प्रबोधन घरांचा उल्लेख केला. त्या लग्नामध्ये जेव्हा हुंडा घ्यायचे ते लग्नात गाढव घेऊन गेले. समाज सुधारक म्हणतो ना प्रबोधन करणं. हल्ली प्रबोधन केलं का लोकांना आवडत नाही. तू नको शहाणपणा शिकवा, आम्हाला माहितीये काय ते. तुम्ही काय करताय हे माहितीये, पहिलं वाक्य असतं. आणि नंतरचं पुढचं असतं, आम्हालाही माहितीये काय करायचंय ते. कोणी शिकवायचं? पण ते थांबले नाहीत. किती लोक बरोबर आहेत, काय आहेत नाही माहिती नाही. मला छोटी दोन सहज तुम्हाला उदाहरण सांगतो. कशी आपला समाज होता. एक तर जातीयत बुडालेला. ते साहेबांना तर जात म्हटली का डोकं फिरायचं त्यांना.
आयुष्यात कधी जातपात नाही मानली बरं का वंदनीय शिवसेना प्रमुखांनी. त्याच्या अगोदरचं एक उदाहरण छोटं सांगतो बद्द. माणसं कशी वागतात कदाचित तुम्ही ऐकलं असेल. एकदा बाई त्याची आजी, ती बाई ती घरात असताना मुलं खाली अंगणात खेळत होती आणि खेळता खेळता त्या मुलांमध्ये कलकलाट आवाज आला. बाई बाहेर आली. एवढे कसला रे कलकलाट करता, काय झालंय मुलांनो? काय नाही बाई हिच्या ह्याच्यावर सावली पडली, शूद्राची सावली पडली म्हणून याला कोणी शिवत नाहीये. सात पात किती भिडलेली होती बघा. एका शूद्र मुलाची सगळी मुलं एकत्र खेळतायत, त्याची सावली एका ब्राह्मण मुलावर पडली. काय करावं बाईने? बाई आली बाहेर. त्या दुसऱ्या एका ब्राह्मण मुलाला घेतलं, त्याच्या पुढ्यात उभं केलं आणि त्याच्या मुलाची सावली त्या ब्राह्मणावर पाडून दिली. या ब्राह्मणाची सावली त्या ब्राह्मणावर पाडली. सांगितलं जा आता शुद्धाला खेळा बरोबर. छोटी गोष्ट आहे, भिडली की नाही? जात कशी गाडून टाकावी बघा. खवचट लोकांना कसं शिकवायचं? तर एकदा बाई त्या संध्याकाळी साहेब आले, प्रबोधनकार घरी आले. काय ग बाई काय झालं? पडले ना रे त्या नळामध्ये. कशी पडली का तू? अरे ते सगळे त्या चाळीमधल्या बद्राशी तेल लावून आंघोळ करतात, ते सगळं तेल बस पडलेलं असतं तिथे म्हणे. तर तेलावर माझा पाय घसरला, पडले मी, पाय मुरगाळलाय बघ केवढा सुजलाय. बरं लाव हळद तुरटी लाव सांगितलं आणि म्हणाले एक काम कर बाई, उद्या ती कोळीन आली ना का तिला सांग हे नाचलेलं कुसलेलं सुका मच्छी घेऊन ये, नाचलेली कुसलेली कुजलेली सुकी मासळी घेऊन ये. काय दादा तू दादा म्हणायचे प्रबोधन करा. दादा तुला काय हेड बीड लागलं का रे? तिकडे घाण ठेवतो, तू घेऊन तर ये, मी बघतो काय करायचं ते. आणि कोळशे पण घेऊन ठेव. त्या बद्राशी माणसांना प्रबोधनकारांनी जाऊन पहिल्यांदा भेटून सांगितलं तुम्ही त्या न्हाणी घरात आहे ना कृपया तेल लावून आंघोळ करू नका ना. बघा आमची बाई पडली, तिचा पाय मुरगळलाय. कशासाठी न्हाणी घर? मिस्टर ठाकरे दिस इज अवर रिलीजियस वर्क. मिस्टर ठाकरे दिस इज अवर रिलीजियस वर्क. हे आमचं धार्मिक काम आहे आंघोळ तेलाने करणं, असं त्यानं उत्तर दिलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं ती कुसकी भाषा आणून ठेव. दुसऱ्या दिवशी कोळसे पेटवले सकाळी आणि बसली बाई आणि बाईला सांगितलं टाक त्याच्या सुकोटात एक एक एक. ही घाण सुट्टी त्या चाळीमध्ये आले सगळे मद्राशी तेल लावणारे आंघोळ धाव 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 करून. काय मिस्टर ठाकरे स्टॉप दिस, मिस्टर ठाकरे स्टॉप दिस, डोंट डिस्टर्ब, दिस इज अवर रिलीजियस वर्क इज गोइंग ऑन. असं असं जे बोचरं शिक्षण मिळतं ना ते शिक्षण कसं मिळत जातं बघा. आपली आई वडील जसे वागतात, ती आपली आई घरी संध्याकाळी 6 वाजता निरंजन लावते म्हणजे लावते. दिवे लागणीची वेळ ती हात जोडते म्हणून मी पण जोडतो, ती पाया पडते म्हणून मी पण पडतो. नकळत होणारे संस्कार असतात. आम्हाला शिवसेना प्रमुख सांगत बसले नाहीत, आमच्यावर नकळत संस्कार होत गेले कसं वागलं पाहिजे. नेहमी सांगायचे ते. म्हणजे मला तर त्या एकदा चाटे क्लासच्या मुलांना गेले ते सांगायला आणि चाटे क्लासच्या मुलांना शिकवते भाषण करता. चाटे साहेब तुम्ही काय कसलं चाटण देता का सगळ्यांना? हे एवढे टक्केवारी मिळतात, मार्क मिळतात, गुण मिळतात, गुणवत्ता कुठे आहे? साहेबांचं त्याचं वाक्य छान मस्त आहे, गंमत आहे. पहिली गोष्ट स्वतःची सांगितली. तुम्हाला माहिती आहे का म्हणे मी गणितात कायम नापास. बोटाची बोट म्हणजे किती बुजली लक्षात राहायचं नाही म्हणे. हे विनोदाचा भाग होता त्यांच्या. पण ते सांगताना सांगजे मी गणितात नापास झालो, मला आलं माझं प्रगती पुस्तक आलं, आता पालकांची सही घ्या. तर सही घ्यायला जाणार कुठं? मग घरी गेले. काय हिंमत आहे प्रबोधनकारांना सांगायला माझं प्रगती पुस्तक आले, स्वाक्षरी करा. 2-3 हे मिस्टर ठाकरे उठ, ते प्रगती पुस्तक कुठे आहे? नाही दादा जरा बाहेर गेलेत, दादा जरा बाहेर गेलेत. शेवटी त्याला कळलं आता फटके बसणार. बाई त्यांनी आपल्या आईला सांगितलं साहेबांनी, बाई माझा आई रमाई म्हणे बघ हे पुस्तक प्रगती पुस्तकावर गडबड आहे, मी नापास झालो एका गणितात. बरं ठीक आहे. प्रबोधनकार ते घेऊन गेले. ते बाळाचं प्रगती पुस्तक बघ म्हणे नापास झालंय. घेतलं प्रबोधनकारांनी आणि रिमार्क होता बाजूला लिहायला आपलं. ते बाळ प्रबोधनकारांनी काय लिहावं पुढं? आम्ही शाळेत धोंडे पाठवित असतो, त्या धोंड्यांना आकार देण्याचं काम तुमचं आहे. पुन्हा धोंडा परत पाठवलं ते लक्षात ठेवा. खाली प्रबोधनकार. धोंडा तिकडे पाठवले त्याला आकार द्यायचं काम तुमचं आहे. आता आई बापांना शिक्षा असते. त्या मॉन्टेसरीला ऍडमिशन घेण्यापासून ती घोकामपट्टी सुरू असते आणि ते इंग्रजीत सांगत असतात माय नेम इज व्हॉट, तिथून सुरू होते ते सगळं. हा जो प्रकार आहे ना आपण लक्षात घेतला पाहिजे.
आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी जेव्हा अशा ज्या काही गोष्टी केल्या त्यातनं आपल्या लक्षात येईल की त्यांनी या सगळ्यांमध्ये पुढे जाताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, सगळं झालं, सामाजिक कार्य झालं. आता काय, दरम्यान 1992चा विषय आला. त्याच्या अगोदर 1989ला एक पोटनिवडणूक लागली. आमच्या विर्ले पार्ले मतदारसंघातले एका आमदारांची निवडणूक लागल्यानंतर तेव्हा शिवसेना प्रमुखांना 84 पासून भारतीय जनता पार्टी जवळ आलेली होती. एकदा प्रमोद महाजन आणि मुंडे भेटायला गेल्यानंतर साहेब म्हणाले आपल्याला हिंदुत्वावर लढलं पाहिजे, हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी. आता ते एकत्र आलं पाहिजे असं सांगितल्यानंतर मुंडे महाजन म्हणाले कसं शक्य आहे, कसे सगळे हिंदू म्हणून मतदान करतील. त्यांना नाही पटलं. आणि ह्या 1989 साली जेव्हा पार्ल्यातली निवडणूक झाली तेव्हा त्या निवडणुकीत या देशातला गर्व से कहो हम हिंदू आहे हा नारा कोणी दिला असेल तर तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिला. आता त्या सनातनवर मला बोलायला लावू नका, ते नंतर बोलेन मी. आता आहे आणखीन वेगळा विषय आहे. म्हणून मग ती घोषणा दिली, आम्ही जिंकलो. पण जिंकल्यानंतर शिक्षा झाली शिवसेना प्रमुखांना. 6 वर्ष मतदान करण्याचा अधिकार काढून घेतला, निवडणूक लढवण्याचा पण अधिकार काढून घेतला. रमेश प्रभू, सुभाष देसाई सगळे त्याच्यामध्ये अडकले. हे सांगताना काय महत्व आहे, मर्म, या देशाला हिंदू सगळे एकत्र आले पाहिजेत हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही आता जी घोषणा दिली ना, जाती पाती विरहित एकत्र आले पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय ते लक्षात घ्या आणि कोण पेरतय तेही लक्षात घ्या. मग लक्षात येईल की आमचं हिंदुत्व आणि त्या हिंदुत्वातला फरक काय तो. आणि मग यासाठी आपल्याला सांगतो की तेव्हा त्यांनी जी भूमिका घेतली हिंदुत्वाची, ती भूमिका घेतली. अख्खा देश शिवसेना प्रमुख पाहत राहिला. बाबरीचा ढाचा पडला. ढाचा पडल्यानंतर सुंदरलाल भंडारी हे सगळेजण पळापळ. सुंदरलाल भंडारीने विचारलं ये क्या हुआ, किसने गिराया, आपके लोगों ने गिराया. नहीं 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 हमने नहीं, अगर गिराया तो शिवसैनिकों ने गिराया होगा. आले शिवसेना प्रमुखांकडे सगळे दांडके घेऊन चॅनल. ते म्हणतात शिवसैनिकांनी पाडलंय. या देशातलं एकमेव मर्द माणूस म्हणाला ते शिवसैनिकांनी पाडलं असेल ना तर त्याचा मला अभिमान वाटतो असं सांगणारे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे. मर्मभेद विचार नाही केला मला काय याचं नुकसान होईल, फायदा होईल. त्याच्यापूर्वी आलं होतं मंडल कमिशन. 92 साली झालं. ते ऍक्च्युअली 1989ला निर्माण झालं होतं. 10 वर्ष वेळ दिली होती. त्या दरम्यान बाबा याचा 80 ते 90 हा सगळा विचार करून पुन्हा एक व्यवस्थित आरक्षण द्यावं. त्या आरक्षणावरनं 92 साली मंडल कमिशन आलं. मंडल कमिशन सगळे चिडीचूप घाबरून. मर्मविधी आहे ना. मग साहेबांनी काय विचार मांडला तेव्हा माहितीये, एकमेव राजकारणातला परवा नाही गेली सत्तेची, माझ्या मतांची विचारांशी कसं ठाम एकत्र राहायचं. त्यांनी सांगितलं माझा मंडल कमिशनला विरोध आहे. काय विरोध आहे म्हणाले, आपण जातीपाती अधिक दृढ करणार, जातीच्या भिंती अधिक मजबूत करणार. ते सेक्युलर बिक्युलर सोडाव, तुम्हाला खऱ्या अर्थानं देश म्हणून एक पाहिजे ना. मग एकच करा. या देशात गरीब आणि श्रीमंत एवढे 2 जाती ठेवा. गरीब कुठल्याही जातीचा, पातीचा, पंथाचा, धर्माचा असू द्या, त्या गरीबाचं उत्थापन करा. सर्व जमातीतल्या गरीबाने, ब्राह्मणांच्या गरीबाने काय पाप केलं का, त्यालाही मिळालं पाहिजे तू गरीब आहे म्हणून. आणि आमच्या दलित बांधवाला पण मिळालं तो गरीब म्हणून. त्याच्यातही पुन्हा क्रिमिलेअर आलंच होतं ना ओबीसी मध्ये. हे सांगण्याचं धाडस, माझ्या सत्तेचं काय होईल. तेव्हा जे साहेबांच्या विरोधात मंडल आयोगाला विरोध केला म्हणून आमच्या नाशिकचे नेते तुमचे आत्ताचे ते सोडून गेले. आणि आता ज्या पक्षात आहे तिथे आरक्षणच सत्यावरच करण्याचा विचार सुरू आहे. कळतंय का तुम्हाला, खाजगीकरणातलं आरक्षण संपणार. पब्लिक सेक्टर विकून टाकतोय आम्ही. तुम्ही कुठल्या रेल्वेत सुद्धा जा ना. आता तुमच्या नकळत रेल्वेमध्ये आपल्याला बेडशीट देणारे जे रेल्वे कर्मचारी होते, चहा आणून देणारे रेल्वे कर्मचारी होते, ते सगळे आता खाजगी आहेत, कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत आता. बरं का, कळतं का, कधी कळलं. कॉन्ट्रॅक्ट लेबरला कुठली जाते ते आरक्षण आहे
खाजगी हॉटेलमध्ये नोकरी पाहिजे, आरक्षण आहे. खाजगी सर्व्हिस सेंटरमध्ये पाहिजे, आरक्षण आहे नाही ना. मग गरीब म्हणून आरक्षण मिळालं असतं. बरोबर ही आरक्षण रद्द करण्याची कामं सुरू आहेत. आणि म्हणून शिवसेना प्रमुख किती थोर होते, किती ग्रेट होते, किती धाडसी होते. त्यांनी कधी विचार केला नाही. तुम्हाला कल्पना काय व्यंगचित्रात ती ताकद काय त्यांच्या. म्हणजे त्यांनी जेव्हा मला अजून आठवतं एक कुठल्या तरी जिल्हा परिषदे विधानसभेची निवडणूक होती खेडेगावमध्ये, गावाचं नाव तर मला, तर त्यावेळी त्यांनी समोरून म्हणाले ही कमळाबाई काँग्रेसला डोळा मारते. तेव्हा 88-90च्या गोष्टी सांगतो तुम्हाला मी. ही कमळाबाई काँग्रेसला डोळा मारत होती, आमच्याशी गुपचूप बात करते, तिकडे डोळा मारते. हे कमळाबाई शब्द, मैद्याचं पोत, लकोबा लोखंडे, हे सगळे शब्द आहेत ना, मर्मभेदी आहेत, कळतात लोकांना याला काय म्हणायचंय ते. गद्दारी बद्दल त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचं नेहमी म्हणायचं असेल ही जी मग ते लोकशाहीला विरोध करतात का असा एकदा विचार आला. तेव्हा पण लोकांनी म्हटलं होतं, एक त्यांचं वाक्य छान होतं लोकशाही बद्दल, ही लोकांची शाही नाही, निवडणूक झाल्यानंतर शाही लोकांचं राज्य असतं. लोक फक्त शाही बोटाला लावून जातात आणि नंतर शाही लोकांचं राज्य असतं. प्रत्येक वाक्यामध्ये मर्मभेद आहे. त्या शिवसेना प्रमुखांना इतकं मोठ्या मनाचे, म्हणजे आज मी खरं तर सांगू नये असं वाटत होतं पण सांगतो आता जाणीवपूर्वक. म्हणजे आठवण सांगतो तुम्हाला, जेव्हा भारतीय जनता पार्टीने आत्ताच्या पंतप्रधानांना पक्षातून काढून ठरवलं, म्हणजे नाती कशी होती बघा, मैत्री कशी होती. आमचे जुडे मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, चांडक मराठी, मराठी पाऊल पडते पुढे. तेव्हा ते म्हणाले होते साहेब, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, खाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडा आणि मराठी माणसा एक हो तर आणि तरच तुला न्याय मिळेल. पटलं तर वाजवा, पचलं तर कठीणच आहे. पहिली जात येणार पोटात, पोटाला जात नसते असं ते म्हणायचे. त्या मुलांना सांगताना असंच म्हणाले की ती मुलं मगाशी मी सांगितलं प्रगती पुस्तक, तेव्हा मुलांना म्हणाले एक लक्षात ठेवा, पैसा येतो पैसा जातो, परत पैसा येतो, पण नाव एकदा गेलं ना तर ते पुन्हा येत नाही. नाव एकदा गेलं तर ते पुन्हा येत नाही सांगणारे शिवसेना प्रमुख. निष्ठेबद्दल त्यांचा प्रचंड, निष्ठेने राहिलं पाहिजे माणसानं. कुठेही जाणार घरोघरी मातीच्या चुली असतात, पण निदान एक माणूस एका विचारानं उभा आहे. गद्दाराला त्यांनी ते आठवतं तुम्हाला, या पुढं खासदार आमदारांनी गद्दारी केली तर त्याला रस्त्यात तुडदवा, हाही विचारच आहे ना त्यांचा गद्दारी बद्दलचा. आज आम्ही हिंदुत्वाचा जेव्हा विचार मांडतो तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे, हे जे सुरू आहे ते गर्वसिंह हिंदू नाही म्हणत, आता सनातन की जय बोलतात. आणि म्हणून ते बोलल्याबद्दल रागही नाहीये, चातुर्वर्ण्याबद्दल काय ते सांगा. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आता तुम्ही लक्ष द्या, सगळीकडे उभ्या देशात लक्ष द्या. माननीय पंतप्रधानांची सर्व जुनी भाषणं काढा. डॉलर घसरला तर कोण जबाबदार, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर कोण जबाबदार, महागाई वाढली तर कोण जबाबदार, बेरोजगार वाढले तर कोण जबाबदार. तेव्हा मनमोहन सिंग होते, आता कोण जबाबदार विचारायचं नाही बरं का. एवढंच एक म्हणायचं बस. म्हणून सांगतो आम्ही धार्मिक आहोत, धर्मांध नाही आहोत. प्रत्येकाने धार्मिक असलं पाहिजे. देवाबद्दल आम्हाला वाटतात ना, मी देवपूजा करतो, रोज करतो, भांडतो देवाशी, नामदेवासारखं भांडता आलं पाहिजे देवाशी. कलियुग कलियुग म्हणतो ना, मग आम्हाला पण एक कृष्ण हवाय, आम्हाला पण एक अर्जुन हवाय, आणि आम्हाला पण एक खरा श्रीराम हवाय, चारित्र्यवान श्रीराम हवाय. हनुमानाला खोके देऊन श्रीरामाने विकत नाही घेतलं बरं का. हनुमान निष्ठावान होता म्हणून श्रीरामाला पूल बांधता आला. आता हनुमानला खोके देतील, इकडे खोके घेणे आमच्याकडे ये, तिथं तुमचा. म्हणून धर्म ध्वजा आहे ना, ही सोपी नाही आहे. तिला चरित्र आणि चारित्र्य असावं लागतं. ते चरित्र आणि चारित्र्य नाही, आणि भगवा हातात घेऊन कसं जमेल. भगवा हातात घ्यायचं तर छत्रपती शिवरायांची आठवण करावी लागेल. महिलांवर अत्याचार होतात ना, तेव्हा छत्रपती शिवरायांनी केलेला चौरंगा विसरू नका बरं. आणि तिथं महाराजांवर हल्ला होताना महाराजांनी जे 10 सुरक्षक निवडले होते ना,
त्याच्यामध्ये पण जातीभेद नव्हता. त्याच्यात एक मुसलमान होता, त्याच्यात जीव महाला होता, तो न्हावी होता, त्याच्यात शिवा काशीद होता, येसाजी कंक होता. हे काय जातीचे मराठी होते का? म्हणून प्रबोधनकारांचं मस्त मांडणे होतं, मराठा नाही मराठा, र ला ह लावायचे. ते मराठापासून हटत नाही तो मराठा, तो कुठल्याही जातीपातीचा असू दे, तो खरा मराठा, तो देशासाठी उभा राहतो तो मराठा. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांची वाणी, लेखणी, कुंचला अशी काही तेजाळत राहिली ना, ती विचारधारा पचायला कठीण असते बरं का. सोपं आहे. आज हे सगळे प्रश्न विसरावेत म्हणून आपण हे अशा गोष्टी देतो, तेव्हा प्रश्न कुठे राहिले? मूळ प्रश्न महागाईचा आहे, मूळ प्रश्न बेरोजगारीचा आहे, मूळ प्रश्न महिलांच्या अत्याचाराचा आहे. हे सगळे प्रश्न आपण विसरतोय या वाजेसाहेब. आणि यासाठी आपल्याला शेवटचं 2-3 गोष्टी सांगतो आणि थांबतो मी, की यामध्ये ही जी गोष्ट आहे ना, म्हणून बघा साहेबांनी काय केलं ते प्रबोधनकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का असे झाले असा विचार केला कधी आपण? का बाबासाहेब निर्माण झाले? मग आपण सांगतो की बाबासाहेबांच्या मागे सुद्धा काही ब्राह्मण होते ना, आहेतच, गायकवाडासारखे राजे होते. बाबासाहेबांकडे केवढ्या डिग्री आहेत बघा बरं. ज्याला शाळेच्या बाहेर उभं केलं आम्ही बाबासाहेबांना, वर्गात येऊ दिलं नाही तो समाज, त्या बाबासाहेबांनी देशाची घटना लिहिली. त्या संविधानाला तुम्ही जुमानत नाही बरं. काल झुरळ बोलले आमचे सरन्यायाधीश आणि आज माघार घेतली त्यांनी. ही हिंमत कशात नाही येते? त्या संविधानाला तुम्ही मानत नाही ना साहेब, ते हेच म्हणायचे ना. तुम्ही कुठे मानता संविधानाला? प्रचंड चिडच आहे. म्हणून म्हणजे शाहीचा विजय आहे, शाहीचा विजय आहे. हे जे उपरोधिक आहे ना, हे मर्मवेदी बोलणं आहे त्यांचं. मग या संदर्भात जेव्हा आपण म्हणतो ना की आत्ता आपल्याला देशापुढे काय समस्या आहे, त्या समस्या सोडून एखादी अफू द्यावी आणि माणसं अगदी आंधळ्यासारखी त्या अफूमध्ये धावून जावीत. जय श्रीराम म्हणतो ना आपण. माझं सगळ्यांना सामान्य प्रश्न आहे, प्रभू रामचंद्र कसे होते? सत्शील, सद्वर्तनी आणि सगळ्यात महत्वाचं आज्ञाधारक. आज्ञा दिली वडिलांनी, वनवासात जा. कुणामुळे दिली? कैकेयीमुळे दिली. कोण कैकेयी? प्रभू रामचंद्रांची सावत्र आई. नाही विचारलं राजांना, दशरथ राजाला प्रश्न त्यांनी, कोण कैकेयी? त्या सावत्र आईचं ऐकून मला का वनवासात पाठवता? नाही विचारलं. अशी आज्ञाधारक माणसं जय श्रीराम म्हणणारी आहेत का? बघा फक्त. त्यांनी जय श्रीराम तेव्हा म्हणावं की अशी आज्ञा त्यांनी पाळली आहे, असे त्या आईबापांचं ऐकतात, असं आईबापांचा उद्धार करत नाहीत. आता ज्या रोज बातम्या येतात ना की आईबापांवर हल्ली करणारी पिढी उभी राहिली, ते पाहिलं का तळापायच्या आग बसताकच जाते की कुठं काय पेरलंय काय आम्ही. फक्त दिवस रात्र सत्ता घोंगावत असते आमच्या डोक्यात. देश दुबंगला, लोक मेली तरी परवा नाही आम्हाला. मग त्या आई वडिलांच्या बद्दल तुमची श्रद्धा काय? हे जे काही चालू आहे आता देशामध्ये, की आपण बहकलेले होतोय की काय? मग तो प्रभू रामचंद्र वनवासात गेले, 14 वर्ष राहिले, इथे आले. सीताबाई होतीच, लक्ष्मण होता, त्याचा त्याग मोठा आहे. पण या सगळ्या प्रवासात 2 युद्ध झाली, तेवढीच सांगतो फक्त. एक झालं लंकेवर केलेलं, त्यांनी केलेलं आक्रमण, किंवा रावणाचा. रावण कोण होता? रावण पण शिवभक्त होता ना. रावण शंकराचा भक्त होता. रावणानं सीतामाईशी दुर्वर्तन केलं नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. पण त्याचबरोबर रावणाची जी अहंकारी वृत्ती होती, जसं संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला उतरवलं ना, तसा तो मी आता सध्या मी आहे, मैं हूं तो मुमकिन आहे, बाकी काही नाही आहे. त्या रावणाला प्रभू रामचंद्रांनी पराभव केल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणाले नाही, अब ये मेरा राज्य है, मैं इसका राजा हूं. श्रीलंकेचा मी राजा आहे नाही म्हणाले. बिभीषणाच्या हातात कारभार दिला बरं का. आत्ताचे राज्यकर्ते काय करतात बघा, आणि जय श्रीराम म्हणतात बरं का, लक्षात घ्या. किष्किंधाची लढाई झाली, त्या लढाईमध्ये पुन्हा प्रभू रामचंद्र जिंकले. नाही म्हणाले किष्किंधाचा राजा मी आहे, सुग्रीवाला बसवलं बरं का. म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव घेताना चरित्र, चारित्र्य, वर्तन, सद्वर्तन, तेव्हा खरं सनातन, तेव्हा खरं सनातन. आणि म्हणून मला असं वाटतं की या पद्धतीनं आपण समजलं पाहिजे. शिवसेना प्रमुख असते ना तर आज असेच चाबूक मिळाले असते. उद्धवजी देतात,
पण एक औरा शिवसेना प्रमुखांचा जो आहे तो भयानक होता. हिंमत होत नव्हती देशात कोणाची. आज शिवसेना प्रमुख नाहीत म्हणून तुमची चालू आहे दादागिरी सगळी. पण ती शिवसेना प्रमुखांची भक्ती आपल्यात उतरली तर ती शक्ती उभी राहील बरं का. शिवसेना प्रमुखांच्या विचारांची भक्ती अशी उतरवा की तुमच्यात सुद्धा शक्ती निर्माण झाली पाहिजे, तुम्ही सुद्धा मर्मभेद केला पाहिजे, अशी शक्ती निर्माण झाली तर या खऱ्या अर्थानं व्याख्यानमालांना अर्थ निर्माण होईल मला असं वाटतं. आणि म्हणून जाताना एक शेवटचा एक किस्सा मजेशीर म्हणून सांगतो. म्हणजे कसे वागायचे राजकारणी. म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या त्यांनी आत्मचरित्र लिहिणार नाही असं शपथविधी नाही लिहिलं म्हणून आमच्या राजसाहेब ठाकरेंनी एक पुस्तक काढलं फोटोबायोग्राफी. त्याचं प्रकाशन 16 होता इथं मुंबईच्या भारताच्या प्रवेशद्वारावर. आणि तिथं 16मध्ये सगळेच होते. वाजपेयी होते, सगळी मोठी माणसं होती, शरद पवार साहेब होते, प्रमोद महाजन होते. यांची भाषणं झाली आणि साहेब उभे राहिले बोलायला. आणि बोलताना एकच म्हणाले की माझं व्यासपीठावर अनेक सगळ्या पक्षाची माणसं बसलीत, वैर नाही माझं, हार्डवेअर तर नाहीच नाही. राजकारणी माणसाला सांगता येते हार्डवेअर तर नाहीच नाही. इथं बघा शरद पवार साहेब बसलेत, मी उभा आहे, आमचं हार्डवेअर नाही. पाहिलं तर माझ्याकडे फक्त हाडच दिसतील तुम्हाला, शरद पवार साहेबांकडे पाहिलं तर हाडं शोधावी लागतील तुम्हाला. आणि पुढे आणखीन उभे राहिले. असल्यास तर दोघांमध्ये मतभेद नाही पण पोटभेद आहे. आम्ही दोघं उभे राहिलो तर पोट फक्त बघा केवढा भेद आहे एवढं कळेल तुम्हाला. हे असं जे आहे ना हे व्यंग फक्त शिवसेना प्रमुखांना सुचतं. साहेबांनी रीड बिटवीन द लाईन्स असं जेव्हा म्हणतात तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा हिटलरला म्हणायचं हिटलर का म्हणून संघटक म्हणून त्यांना आवडायचा. त्याचा राज्य कारभार आवडत नव्हता, संघटक म्हणून ग्रेट होता. हिटलर मरेपर्यंत तिकडच्या सगळ्या लोकांना तो देशभक्त वाटत होता. हिटलर गेल्यानंतर कळलं की जर्मनी बर्बाद करून गेला. आता मात्र भारताने हा विचार केला पाहिजे. आम्ही कशाची भक्ती करतोय हा विचार केलात तर मला वाटतं की यापुढं आम्हाला आमच्या नशिबी शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची माया असणारा कनवाळू नेता, प्रसंगी तिसरा डोळा उघडणारा नेता, प्रसंगी कुचल्याचे फटकारे देणारा नेता, प्रसंगी वाणीने लिखाण करणारा नेता. आणि प्रेम किती तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिवसैनिकांवर प्रचंड प्रेम. म्हणजे एखादा सैनिक आजारी पडला म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण आहे. फोन करून आम्ही सांगितलं तुम्ही मला का नाही कळवलं, तुम्हाला काय कळवायचं, आम्ही आजारी तर अशी काळजी घेणारा माणूस नाही मिळणार तुम्हाला. म्हणून ज्याचं कुटुंबावर प्रेम आहे त्याचं समाजावर प्रेम आहे, ज्याचं समाजावर प्रेम आहे त्याचं त्या शहरावर प्रेम आहे, ज्याचं त्या शहरावर प्रेम आहे त्याचं त्या राज्यावर प्रेम आहे, आणि ज्याचं राज्यावर प्रेम आहे त्याचं राष्ट्रावर प्रेम आहे. असा राष्ट्रावर प्रेम करणारा नेता म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे. वाणी, लेखणी आणि कुंचला याचा त्रिवेणी संगम असलेल्या देशातील एकमेव नेता. शतकानुशतक तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल हे तिन्ही गुण असलेला नेता तुम्हाला सापडणार नाही. असं त्रिवेणी संगम असलेला नेता वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आज आदरांजली वाहण्याची संधी मला बेणींनी दिली, त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळ्या श्रोतांनी माझे जे काही छोटे विचार अतिशय शांतपणे ऐकून घेतलेत त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद देऊन माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.